लोणंद व खेडबुद्रुक गावाच्या सीमेवर असणाऱ्या तुळशी वृंदावन धरण पूर्ण क्षमतेने पाण्याने भरल्याने लोणंद व खेडबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत धरणातील पाण्याचे पूजन खणनारळाची ओटी भरून करण्यात आले। या पाणीपूजन प्रसंगी ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील, लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, खेडबुद्रुकचे सरपंच गणेश धायगुडे पाटील, सभापती सुनील शेळके, माजी सभापती विनोद क्षीरसागर, लक्ष्मणराव शेळके, ॲडव्होकेट सुभाषराव घाडगे, नगरसेवक भरत शेळके, शिवाजीराव शेळके, सुप्रिया शेळके, बबनराव शेळके, अशोकराव धायगुडे, ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे, बंटी खरात, नारायण धायगुडे, सुभाष ठोंबरे, रामदास हाके, किसन धायगुडे, दत्तात्रय धायगुडे, दादा जवळे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी सीमा खरात, सुप्रिया शेळके, चंद्रभागा जवळे, भारती जवळे, रागिनी जवळे या महिलांच्या हस्ते पाण्याचे ओटी भरून पूजन करण्यात आले। यावेळी बोलताना सरपंच गणेश धायगुडे पाटील, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील म्हणाले की खरं धरण भरण्यामध्ये खरं सिंहाचा वाटा असेल तर आपल्या धोंबलकवडीचं पाणी सोडल्यामुळे आणि हे पाणी सोडत असताना अनेक अडचणी आल्या, पण त्या प्रत्येक अडचणीवर या पाण्यावर जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्यावर या अडचणी सोडवण्याचं काम खरं तर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार जननायक मकरंदाबा पाटील यांच्यामुळे खरं तर या धरण भरलेलं आपल्याला आम्हाला पाहायला मिळते। कारण की असंख्य अडचणी म्हणजे आम्ही ग्रामस्थसुद्धा या पाण्याला सोडण्यासाठी कंटाळलो होतो, एवढा भयंकर त्रास झाला, पण या त्रासातून मार्ग काढण्याचं काम आमच्या आमदारांनी आणि त्याच्यापेक्षा खरं श्रेय असेल तर आमच्या मिलिंददादांचं। कारण की प्रत्येक गोष्टी शेवटी पोलीस प्रोटेक्शन घेऊन या धरणाची दारी खोलून अखंडपणे पूर्ण प्रवाहाने हे पाणी सोडून या धरणामध्ये आले आणि योगायोगाने ज्या वेळेस कॅनेलचं पाणी या धरणात पोचलं त्या संख्येने पाऊस झाला, त्यामुळं ह्या पावसाने हे धरण क्षमतेने 75% भरलं। मागील 2-3 दिवसात झालेल्या पावसामुळे हे राहिलेलं सुद्धा पूर्ण धरण भरलं। सांगायचं तात्पर्य एवढंच तर या दोन बलकवडीच्या प्रवाहातून आणि आबांच्या प्रयत्नातून आज खऱ्या अर्थाने आमच्या खेडवासियांचा आणि लोणंदकरांचा एक 2 ते 3 वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला किंवा निरा देवघरच्या होणाऱ्या कॅनलच्या आतलं पाणी त्या धरणात सुटण्यासाठी खरं आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। का तर ते ज्या वेळेला निसर्ग स्कोपतो त्यावेळेला खरं पाण्याची आपल्याला गरज असते। आज धरण भरलं, आता आपल्या सगळ्या महाराष्ट्रात देशातच भरपूर पाऊस झालाय म्हणून आज या ठिकाणी पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। पण ज्या वेळेला खरं नागरिकांना पाण्याची गरज असते किंवा दुष्काळ पडलेला असतो अशा वेळेला पाण्याची गरज असते। म्हणून या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी निरा देवघरच्या धरणा कॅनलचं पाणी कुठल्याही मार्गाने सुटण्यासाठी आपण सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते व्हावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी धरणात पाणी सोडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील व तुळशी वृंदावन धरण बांधणीचे काम सुरू असताना या धरणावर काम करणारे तत्कालीन तांत्रिक सहाय्यक प्रल्हाद येवले यांचा सरपंच गणेश धायगुडे, सेवानिवृत्त आरटीओ मधुकर वाघमारे, खेडबुद्रुक व लोणंद ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला।